जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे करकट भरी देवोनिया करकट भरी देवोनिया करकट भरी देवोनिया तुलसी हार गया कांच पीतांबरा 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 तुलसी हार गया तुलसी हार गया कांच पीतांबरा तुलसी हार गया कांच पीतांबरा हार गया कांच पीतांबरा अवडे निरंतर हे सीताराम अवडे निरंतर हे सीताराम अवडे निरंतर हे सीताराम अवडे निरंतर हे सीताराम तुलसी हार गया कांच पीतांबरा तुलसी हार गया कांच पीतांबरा तुलसी हार गया तुलसी हार गया तुलसी हार गया कांच पीतांबरा कांच पीतांबरा तुलसी हार गया कांच पीतांबरा तुलसी हार गया कांच पीतांबरा तुलसी हार गया कांच पीतांबरा मकर कुंडले गणपति द्रवणी मकर कुंडले गणपति द्रवणी मकर कुंडले गणपति द्रवणी कंठी कस्तुभ मणि वीरासी तो कंठी कस्तुभ मणि वीरासी
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा पार घुमा
शरणं त्र्यंबके हेलो हेलो नारायणी नमस्ते। हरे कृष्ण रूप पाहतालो
हेलो अरे पंढरी शेजारी हलिया संसारा पंढरी शेजारी आल्यानो संसारा शेजारी आल्यानो संसारा पंढरी शेजारी
पंढरीची जारी आल्यानो संसार दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड मागील परिहार पुढे नाही झाली या दर्शन एक वेळ वाट पाय उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड तुका मने नेदी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय तू मुनींद्रे समाधि सतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिविलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतत्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आगद्रे जननी देवांची ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सम्यद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास उदारे जो जी जयांची केल्या स्मरण होय सकड विद्येंचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री सद्गुरूंचे नमस्कारुणी आता वचन आहे का कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काढी आपण सावे जवडी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरन रघुवीर विमल जस जोदायक पलुचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलवती विद्या देहु मोय हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसतिनो लोक रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम सिया राम सिया राम सियावर प्रभु रामचंद्र भगवान की भारत माता की गो माता की अपने अपने माता पिता की सनातन धर्म की पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ प्रस्तुत कीर्तन रूपी सवे करता निवडलेला अभंग श्री संत शांतीचे सागर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पाचवा वेद छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु वारकरी संप्रदायाचे कडस असणारे विश्ववंदनीय महागुरु जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला अखिल कोटी ब्रह्मांड नायकांच्या प्रेमपोटी लिहिला गेलेला हा अभंग अति सुंदर आहे विठाल आपण फक्त पंढरपूरला जायचंच आहे फक्त आपल्याला गरज आहे असं म्हणून नाही आपल्याला देवाची गरज आहे असं म्हणून नाही तर देव सुद्धा आपली वाट पाहतो हे महत्त्व सांगणारा अभंग आहे जसं लेकराची गरज मायला असते पण मायची गरजही लेकराला असते तसं देवाची गरज भक्तांना भक्ताची गरज देवाला विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांची अभंग रचना जर बघायला गेले ना जगामध्ये कोणीही तुकोबारायांची बरोबरी करूच शकत नाही असे विश्ववंदनीय तुकोबाराय कोणी कितीही उपदेशापर्यंत पोहोचले कितीही जरी ज्ञानाचे ज्ञान आतांग सागराने भरलेला
कितीही जरी मोठं काही मोठ्या मोठ्या पदव्या जरी असतील, पण तुकोबारायांची पदवी काय, तुकोबाराय साक्षात काय आहेत हे विरुद्ध पार्टीच्या माणसाने लिहिलेली आरती सांगते. ज्याला तुकाराम महाराजांचं नाव देखील म्हणायला आवडत नव्हतं, येडा तुक्या म्हणून ते त्यांना तुकोबारायांना बोलायचे. पण तुकोबारायांची ज्या वेळेला त्यांनी जवळाजवळ आपस म्हणतो ना, आपसमध्ये भेट घेतली आणि मग बघितलं तुकोबारायांचा अधिकार काय आहे. एकमेकांपासून दुखाव गेलेला ह्या भावना, कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बाहेर पेरतं आणि दुसरे लोक तिसऱ्या ठिकाणी वाईट होतात. ती व्यक्ती चांगली नाहीये, तो चांगला नाहीये, मग एवढी कीर्ती त्याची कशी काय वाढली, मग मी काही ज्ञानी नाहीये का, ही भावना रामेश्वर भटांच्या अंगी होते. एक कुणबीच्या लेकराने अथांग गाथा लिहावी आणि त्याने कीर्तन करावं हे त्यांना मान्य नव्हतं. पण बघूया तरी साक्षात विठ्ठलाचं स्वरूप सांगणारा, ज्याच्या स्पर्शाने दगडाला जरी स्पर्श केला तरी ज्याच्या स्पर्शाने दगड परीस होतात, अशा तुक्याला बघायचं तरी एकदा. जे लोक म्हणतात तुकोबारायांना जर बघितला तर जणू काही पंढरपूरचा पांडुरंगाचं स्वरूप त्याच्यामध्ये दिसतं. बघूया अशा तुक्याला एका कुणब्याच्या लेकरामध्ये कसा देव दिसतो तो. कारण रामेश्वर भट म्हणजे ब्राह्मण. ज्ञान आणि पंडितांचा जो हेतू आहे शास्त्र वाचण्याचा, हे त्या काळामध्ये फक्त त्यांच्या पुरता होता. तशी माऊलींनी ती परंपरा तोडली होती. पण तरी तुकोबारा एवढे सामर्थ्यवान कसं काय आहेत, ही गाथा साक्षात प्रत्यक्षात भेट घेण्याची इच्छा व्यक्त झाली आणि तुकोबारायांच्या भेट घ्यायला गेले. म्हणतात ना, तोपर्यंत आपले रुसवा फुगवी बरोबर राहतं. रुसवा फुगवी बरोबर एकमेकाला आहे, एकमेकांबद्दल एकमेकांना फार काहीतरी तिरस्कार आहे. पण समोर जर आले ना, प्रेमाचे शब्द जर तुम्ही कितीही याला क्रोधादायक माणसाला वापरलं ना, तरी तो प्रेमाने बांधला जातो. संत परंपरा सांगते, तुम्हाला जरी काही सुचत नसेल ना, आपला क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नसेल ना, त्या क्रोधापासूनच एक जी नस आहे ना, ते एक क्रोधापर्यंत जाते आणि तिथूनच त्या क्रोधाला जी नस जुळलेली आहे ना, त्याचे काही गोष्टी एक प्रेमाचा अथांग जिव्हाळाची एक रूपरेषा घेते. आणि जिव्हाळा निर्माण करायचा असेल तर संतांची संगत महत्वाची, प्रेम निर्माण करायचं असेल तर देवाची भक्ती महत्वाची. कारण जोपर्यंत तीन गोष्टी नाही तोपर्यंत देव आपल्याला समजत नाही. कोऱ्या कागदावरची लिखित वस्तुस्थिती आहे. म्हणून संत जगद्गुरु तुकोबारायांचे आधी जे झाले संत एकनाथ महाराज, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही. फक्त प्रेम कुणावर करावं, कसं करावं, कशासाठी करावं याची अक्कल जोपर्यंत आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत प्रेमाचे सगळे थोतांड आहेत. विठ्ठल प्रेमाची रूपरेषा कलियुगामध्ये अगदी विदाऊट पद्धतीने चालू आहे. प्रेम जर समजलं असतं ना, तर आईला सोडून मुलगा, मुलगाला सोडून आई कधीच विभक्त झाल्या नसत्या. ही प्रेमाची पहिली पायरी आहे. प्रेम जर समजलं असतं ना, तर देवाच्या बरोबरी निघायला, देवाच्या चिंतनाला निघायला लोकांनी रस्त्यात भांडणं पण केले नसते. प्रेम आहे म्हणून सांगतात प्रेमामध्ये अगदी अथांग सागर. मग तुकोबारायांमध्ये एवढं काय होतं, काय होतं? ज्या वेळेला राग यायचा त्यावेळेला देवालाच बोलायचे. संतापही आला तो देवावरच व्यक्त करायचा, प्रेमही करायचं तर देवावरच करायचं, चिंतनही करायचं तर त्याच्यावरच करायचं. जगाशी नातं फक्त दिखावासारखं ठेवलं, दाखवायचं. जसं अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती भगवंताने सांगितलं, अर्जुना अरे रे रे एवढं करू नको. माझे नातेवाईक आहेत, माझे नाते गोते आहेत, माझे गुरु आहेत, आचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे आहेत आणि माझ्या हातून यांची मृत्यू होईल हे मनामध्ये तू लावू नकोस. का लावू नको? तुझं मन फक्त एकाच कडे लाव. तू मन मी याची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वात्रे नमस्कारी मज एकांते. फक्त तुझ्या मनामध्ये माझी रचना निर्माण कर. मग बाकी तुला हे माझे नातेवाईक आहेत का, हे माझे आहेत का, ते माझे आहेत का, तुला हे सगळ्या भावना अगदी खेळासारख्या वाटतील आणि या जगामध्ये जो परिपूर्ण आहे तो तुझा झाल्याशिवाय राहणार नाही. तो कोण आहे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, जीवा सुखाला तेरी जीवा सुखाला
आपुला तो एक का अनेक? देव भरपूर सांगतात लोक, अनेक आहेत. हिंदू धर्माचा शोकांतिका एक प्रकारची कधी कधी अशी वाटते, 33 कोटी देव सहज बोलून जातात आपले लोक. जर विचारलं ना कुणाला, बाबा देव किती येतो? 33 कोटी. किती? 33 कोटी भारतामधले हिंदूंचे देव आणि भारतातली लोकसंख्या. आता एकाच्या डोक्यावर किती देव आले? आणि त्याच्यात बाकीचे अल्लावाला, दिगंबरवाले, पैगंबरवाले, फादरवाले जर काढले तर खाली किती उरले आपले? मग एका माणसाच्या डोक्यावर देव किती? तुकोबाराय म्हणतात, म्हणले भाऊ एवढ्या भानगडीत नका पडा हो, आपुला तो एक. अनेकांच्या भांडणीमध्ये पडूच नका. तुम्हाला जर तुमचे कागदपत्र क्लिअर करायचे असतील ना, डायरेक्ट मतदान कार्ड छापणे. याला म्हणे करून आण, त्याला म्हणे करून आण, भानगडीच करायचं नाही. डायरेक्ट ऑफिसला जायचं, ठोकायचा शिक्का. काही कामं करायची आहेत ना गावातली, मग शिपायाला पकडण्यापेक्षा सरपंचकडनं होत नसेल तर आमदार धरा. छोटे मोठे कामच नाही करायचे, डायरेक्टली त्याला. मग हे कसे ज्याचे त्याचे खाते वाटून दिले. मग 33 कोटी म्हटलं कसं काय? 33 प्रकारचे देव आहेत, 33 कोटी देव नाहीत, 33 प्रकार आहेत. मग त्याच्यामधून तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक. बरं, तुकोबारायांचा अधिकार आहे का? तुकीचा तुलनेसी ब्रह्म तुका असे आले. कुणीही तुकोबारायांची जगात बरोबरी करू शकत नाही, कारण तुकोबाराय म्हणजे एकच अवतार नाहीये. प्रत्येक ज्या ज्या वेळेला भगवंताच्या आधी ज्यांनी या मृत्यूतलामध्ये अवतार घेतला, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. धन्यवाद. जे जे झाले अवतार तुका त्यांचे. जसं आपल्या बाबांनी दिंडी काढली, बाबांच्या पहिल्यापासून सोबत 30 वर्ष दिंडीला झाले. पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत कोण सोबत आहे? जे सोबत असेल त्याने उंच बोट करा. पहिल्या दिंडीपासून उंच बोट करा ना. तुम्हाला मी दंड नाही देणार आहेत. बरं, 20 वर्षापासून, 20 वर्षापासून वा सोबत आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं बाबा पुढच्या वर्षी मला दिंडी काढायची, माझ्यासोबत येणार नाही? येणार ना. संगत सोडायची. तसं घाबरू नका, मी दिंडी काढणारच नाहीये. कारण मी जर दिंडी काढली ना, ते जाऊ द्या तो विषय. आता भरपूर लोक सांगतात ताई दिंडी काढा. म्हटलं नको बाबा, ते काम आहे ना, हे असे महात्म्यांचं आहे, आपलं काम नाही ते. कारण आम्ही दिंड्या काढायला लागलो ना, मग आम्ही सांगायला कुठं जाऊ? जमणार नाही, अशातला विषय नाहीये. पण 30 वर्षापासून एकच अट्टहास, एकाच मार्गाला दिंड्या फक्त एकच जात नाही. तशा तर 7 दिंड्या आमचे बाबा गवडी बाबा काढतात. 5 मेन आहेत, फक्त पंढरपूरचीच नाही. त्र्यंबकेश्वरची आहे, नाथबाबांची ही दिंडी आहे, मुक्ताईंची पण आहे. आणि सोबत ते घेऊन जातात. तसे तुकोबाराय जेवढे जेवढे देवाचे अवतार ना, तेवढ्यापासून देवासोबत. भले देवाने नाव बदलले, पण तुकोबारायांनी नाव बदलले पण रूप बदललं नाही. पहिला अवतार भगवंताचा, तेव्हापासून देव सोबत तुकोबाराय. पण असा एकही अवतार तुकोबारायांचा नाही की नुसता आराम केला असेल, खाई लेवून लुई लेव आयराणी. समजस का? समजस ना?
नाही आमना कळला समजस कारण दिंडी आमना परिसर नाही जे पण तुमच्याकडे इकडच्या लोकांना समजते का हा खाई लेवो पी लेवो जठे जागा दिखली तठे लोई लेवो 11 महिने संसार करा काय करा 11 महिने फुल संसार करा तुम्हाला पटेल तसा करा फाटका करा तुटका करा मोस करा मस्ती करा काय करायचं ते करा पण 1 महिना आषाढीचं गुमान रस्त्याने चाला कारण सगळेच 12 महिने आपले हा लोक देव मानत नव्हतं म्हणून एवढा कोरोना आणला तर बापाला बी जवळ जाऊ दिलं नाही तिसरी लाट येऊ नये असं जर वाटत असेल तर दिंड्यांमध्ये चालत राहा आणि नुसते चालतच नका राहू बोलत पण राहा बरं का मोबाईल कंटिन्यू चालू ठेवा 1 किलोमीटर पोहोचले का लगेच कॉल करत जायलो आपल्या गावाकडे पाणी पडला का जिथे पोचाल तिथे डायरेक्ट पहिले बोर्ड शोधायचं चार्जिंगच लावायचं आणि तिकडनं मग तुमचे पाय बी नाही का सुजले सांगायचे ये मग दाबायला सोबत तर काही आली नाही काला फोनवर आरोड्या मार राहिली सांगता नाही येत का बरं मुलं बिलं काय करू राहिले मग कशाला आला पोरांना बी घेऊन यायला पाहिजे होतं ते उलट म्हणतात तिकडे 1 महिना शांतता लागी जाई हो दिंडी अम्मनेरचे आमचे सकाराम बाबा दिंडी काढायचे तर झोपडी सुद्धा जाडून जायचे का परत माझं चित्त त्या झोपडीमध्येच नको घरी माझं कसं होईल माझ्या झोपडीला कोण काय करेल माझ्या घरी कोणी काय करेल काय हे चित्तच नको चित्त फक्त एकाच ठिकाणी माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझ्या पाया माझे चित्त तुझ्या माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझ्या फक्त हात पाय नाक डोळे तोंड दात जीभ हेच सोबत नसावं तसे आपण अख्खेचे अख्खेच येतो दिंडीला पाय पण सोबतच येत ना हात हात डोळे कान नक्कीच ना ऐकत राहा सोबत आहेत ना कान आहेत डोळे आहेत जीभ किती आणल्या सोबत जीभा किती आहेत प्रत्येकाला एकच कसं काय अरे बापरे सगळ्या गोष्टी बरोबर दिल्या देवाने एक चाकी वाहन कधी पाहिलंय तुम्ही आजपर्यंत 2 व्हीलर पासून सुरुवात आहे एक चाकी वाहन आहे का 2 व्हीलर पासून सुरुवात आहे 3 व्हीलर झाला आणि 4 व्हीलर 2 चाकी म्हणजे सगळे डबल दिलेत देवाने जीभा किती आहेत एक मोठी लंबी लचक आणि एक आडी आहे पडजीभ म्हणतात ना तिला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही
बरं सगळे सोबत आहेत ना? डोळे किती आहेत? 2. कान बी 2. दातांच्या फणा फक्त खाण्यासाठी नसाव्यात. सगळं चेहरा 3.5 हाताची जी बॉडी आहे ना ती सगळ्यांची सोबत आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान सगळे सोबत आहेत. पण मन आणि चित्त सोबत असेल तर तुमचा जाण्याचा फायदा आहे. बॉडी सगळी सोबत आहे, चालते, हातामध्ये झेंडा घेते, नाचते, टाळ घेते, हरिपाठामध्ये फुगडी घेते, पण चित्त. आमचे आजोबा नेहमी म्हणायचे चित्त नाही एकीकडे आणि घुबड पाय भलतीकडे. संत म्हणतात तुझा चित्त तिकडे असेल तर तू दिंडीत जा, नाही तर गावात पाणी पडला का मग पेरणी झाली का तुला काय करायचंय? तू फक्त एकच कर. आता ती तिकडे चालली ना फक्त तेच साध्य कर. 11 महिने काय उपाध्या करायच्या ते इकडे करायच्या, पण 1 महिन्याची उपाधी फक्त एकच. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करण्यासाठी दिंडी आहे. 1 वर्ष 1 महिना 30 दिवस, जवळजवळ आपला 20-22 दिवसाचा प्रवास, कधी कधी 30-25 दिवसाचा प्रवास असतो. जसे ठेपे असतील तसा प्रवास आहे. फक्त जाताना माहिती आहे का, हे घर, हे दार, हे मुलं, हे लेकरं, गावाकडनं तिकडनं आला फोन तरच बोलायचं. एक नियम ठेवा, प्रत्येकाने ठेवा. त्यांना किती आपली गरज आहे एवढा अनुभव तर घ्या. काय हरकत आहे घ्यायला? तिकडनं आला तरच उचलायचं, इकडून उपाध्या करूच नका. हा आला तर बोला, बस बोललं ते बी तेवढं थोडक्यात. हरिपाठ काकडाला नित्यनेमाने सामोर उभं राहायचं. कारण सांगू तुम्हाला, या जगामध्ये आपण खूप काहीतरी कमवलेलं आहे, खूप कमवला. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, काही काही ठिकाणी दारिद्र्य पण आहे, पण 3.5 हाताचं शरीर तर कमवलं ना. पण तेवढ्यासाठी का? संसार जर बघायला गेला ना, एक गोधडी असते. गोधडी तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, गोधडीच म्हणतात ना. त्या गोधडीला जितकं शिवत जाऊन आपण तितकी ती फाटत जाते. ठिगळीच ठिगळी, ठिगडच ठिगड, जिकडं पावं तिकडं तिला शिवत राहायचं. गोधडी म्हणजे शरीर, जीव नावाचा धागा त्याच्यामध्ये आहे, आणि सुई नावारूपी माया रूपी सुई टोचून टोचून धागा गोधडीमध्ये पॅक करून जाते. सुई मुक्त होऊन जाते आणि आपल्याला गुंतून जाते. धागा गुंतून आहे, पण जिच्यामुळे तो धागा त्याच्यात गेली ती मुक्त आहे. सुई अटकली का कुठे? अटकली. माया नाही अटकत, माया आपल्याला अटकवते. आणि त्या अटकवलेल्या मायामधून जर निघायचं असेल तर प्रत्येक वस्तूच ठिकाणी या 1 महिना तरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, तेवढंच करायचं. काय तुकोबाराय सांगतात, प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या भक्ती व्यतिरिक्त, देवाच्या चिंतना व्यतिरिक्त तुकोबारांना काहीच आवडलं नाही. पहिला अवतार भक्त प्रल्हादांचा, देवच आवडला. अनेक प्रसंगांना सामोरे गेले. दुसरा अवतार तुकोबारायांचा अंगद, रामशिवाय काही आवडलंच नाही. तिसरा अवतार तुकोबारायांचा उद्धव, कृष्ण परमात्मा शिवाय काही आवडलंच नाही. चौथा अवतार संत नामदेव महाराजांचा, महाराष्ट्रातील पहिली कीर्तनाची गादी, पहिल्या कीर्तनकार जे सुप्रसिद्ध असतील, ज्ञानमूर्ती, ते नामदेव महाराज. आता प्रत्येक कीर्तनकाराला पदव्या आहेत, कीर्तन केसरी, विनोदाचार्य. प्रेम
मूर्ती. या प्रेम मूर्तींचा घरामध्ये चहाचा कप ठेवायला चालत नाही. हा, पदव्या भरपूर आहेत, पण विचार करा, तुकोबरा जगद्गुरु विश्ववंदनीय आहेत. नामदेव महाराजांच्या अवतारामध्येही देवच आवडला आणि तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये तर देव स्वरूप तुकोबराय झाले. सागराच्या संगे सरिता बिघडली, सरिता बिघडली परी सागराची झाली. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला परी विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. एवढं अस्तित्व ज्यांचं प्रख्यात आहे असे विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला सुंदर असा 4 चरणांचा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडस परिहार परिचय देणं महत्वाचं आहे. घाबरू नका, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे दिंडींचं कीर्तन म्हटल्यानंतर पुढे तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. परमपूज्य गवडी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, म्हणजे आमचे आदरणीय सन्माननीय बाबा गवडी बाबा, जसे एकनाथ महाराजांना शांतीचे सागर ही पदवी आहे, तसे आमच्या परिसरातील आमचं अगदी सुंदर असं व्यक्तिमत्व शांतीचे सागर आमचे गवडी बाबा आहेत. श्री क्षेत्र मोर शेवडी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या हा 30 वर्षपूर्ती निमित्ताने पालखी सोहळ्याच्या आणि या पालखी सोहळ्याच्या सन्मानार्थ ठेवलेला हा कार्यक्रम पुण्यनगरी चोंडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, या पुण्य आणि पावन नगरीमध्ये 30 वर्ष स्फूर्ती निमित्ताने हा जो हार्दिक मोठा महान सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे, आयोजक आहेत हरिभक्तपरायण दीपक पांडुरंग कुणकर, समस्त कुणकर परिवार व समस्त ग्रामस्थ परिवार चोंडे. आज दिनांक 14 म्हणजे आज जे आहे, दीपक दादांनी आज जो योग साध्य केलेला आहे अति सुंदर आहे. काल सोमवार होता आणि आज वट सावित्री पौर्णिमा आहे. माझ्या महिला मातांचा उपवास म्हणजे माझाही उपवास. आज बऱ्याच महिला वडाची पूजा करतील, वडाला कच्चा सुतही बांधतील. ते लग्नामध्ये म्हणत नाही का महिला, हाव काय कच्चे सुते बांधा, गीत येत आमच्या आयराणी भाषेत. हाव काय कच्चे सुते बांधा, हाव काय कच्चे सुते बांधा. आता बांधलं तर बांधलं. त्या कच्च्या सूत म्हटल्यानंतर आमच्या बुद्धी पुरस्काराने एवढ्या सगळ्यांना असा विषय झाला की पती पत्नीचं जे नातं आहे हे किती जन्माचं आहे, किती जन्माचं, किती जन्माचं बोलत राहा. आणि जर याच जन्मामध्ये त्याने पिऊन पिऊन आपल्याला बोर केला असेल तर तो जर गावठीन देशीन विदेशीन बिड्यान काड्यान शिवाजीन उडबिड्या गाय छाप पुडीन पंढरपूर पुडीन अमुक पुडीन तोडून तोडून तोंडात घालत असेल तर 10 रुपयाची मग त्याला पचत नाही, 20-20 रुपयाच्या लागतात. ते बी दिवसामध्ये 4-4 5-5 चांदीसारखे दात पिवळे पटक केले असतील तर किती जन्मात मागायचं. नाही, आपलं चालू ठेवा. 7 जन्म का साथ है हमारा, जन्म जन्म का साथ है हमारा, तुम्हारा तुम्हारा हमारा. कोणी आपल्या पतीकडे ओढू नका, मी माझ्या देवासाठी म्हणते. नहीं मिलेंगे इस जन्म में तो लेंगे जन्म दोबारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा हमारा. साथ कोणाचाच नाहीये, साथ फक्त देवाचा ना आपलाच आहे. उगा जे भांबावलं गिरे काय बी गाणं काढतात, साला लव के लिए कुछ भी करेगा, क्या करेगा रे. तिकडे हळदी लागते इकडे तू पिऊन फिरतो.
क्या करेगा? जो करना है माँ के लिए कर, जो करना है बाप के लिए कर, अगर नहीं करना आता तो भगवान के लिए कर। विठ्ठल अशा कच्च्या सुत जर बांधलेले वडाला जर याच्याने 7 जन्म फिक्स होत असतील तर मग माणसांनी बी काही धरावं की नाही एखादा उपवास बायान करता? हा, वट सावित्री पौर्णिमा आपली, हरतालिका आपली, ऋषी पंचमी आपली, अजून कोणता उपवास सुटला का सांगा मला? हा, सगळे आपलेच उपाध्याय आहे, हरतालिका पासून तर सगळे उपवास आपणच करायचे। तुम्ही काय करायचं? चांगला नवरा भेटावा याच्यासाठी उपवास करा म्हणे हरतालिका, नवरा चांगला भेटतो। आणि मग माणसानं काय करावं चांगली बायको भेटण्यासाठी? हा, एका बाईने तयारी करता करता लगबगीने जात होती, माणसाने हाडू चाडवलं म्हणे ए अप्सरा कुठं चालली एवढी नटून थटून? म्हणलं काय नाही, आज आपल्या हरतालिकेची पूजा आहे ना, तिकडे चालली आहे। म्हणले लई लई अप्सरा वाहून दिसू राहिली। म्हणले मग आम्ही अप्सराचे म्हणले। तेवढ्यात बाई मागं फिरले, म्हणे अहो ऐका ना एक विचारू का? म्हणे विचार। म्हणे तुम्ही माणसांना इथे बी अप्सराच भेटतात आणि मी असं ऐकलं माणसं जर मेली तर स्वर्गामध्ये बी अप्सराच भेटतात। म्हणे खाली बी तुम्हाला अप्सरा आणि वरती बी अप्सरा, आणि मग आम्हाला काय भेटतात? म्हणे तुम्हाला खाली बी माकडं आणि वरती बी। ती म्हणले बया बया अहो तुम्ही विचार करून तर बोला जरा, मला अप्सरा म्हणता तुम्ही माकडं, आता तुमच्याच तोंडून तुमचं न्याय मला काही घे नाही। विठाला पुरुषाचं चांगलंय बाबा, उपास नको काही नको, मस्त बायको भेटते, पण आता घाबरू नका, तुम्हाला भी लई डोक्यावरच्या भेटलाय आता। हम दो हमारे दो, तुम्हारे माँ बाप को किधर भी फेक दो। हाँ, या पंढरपूरला जाओ का 9 दिवसाचे नवरात्रीची दिवे लावो महिला वर्ग, 9 दिवस पर्यंत पायामध्ये काही काही माता आहे ना चप्पल बी वापरत नाही, देवराचा दिवा बी तेल कमी होऊ देत नाही, एवढी माता जगदंबाचे व्रत वैकल्य करतात 9 दिवस पर्यंत। पण घरात जी आई आहे म्हातारं कुतारं त्याची सेवा करतात का? करत असेल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच महाराज। जर करत नसेल ना 9 दिवसा सोडून तुम्ही 18 दिवस जरी दिवे लावले तर उपयोग होणार नाही। विठाला संसारामध्ये या गोष्टी चालूच राहतील, उच्च नीच काहीतरी होतच राहणार आहे, जिथे भांड तिथे भांडणे होणारच आहेत। म्हणून माणसाने थोडं संयमानं घ्यावं प्रत्येकाने, का? कारण माऊलींनी आधीच सांगून ठेवलंय, माऊली वास्तविक बघायला गेलं या संसाराची गोष्ट करतात ज्यांना संसार हा माहिती नाहीये, कोणता? पती आणि पत्नीचा, पण जन्म आणि मृत्यूला येणारा याला संसारच म्हणतात। लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ये रे झार हरी विना, हो लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ये रे झार वाया ये रे झार हरी विना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, संसाराचे नावे घालून ये शून्य वाढविता पुण्य धर्म केला। ए काय आहे संसार? आज आहे उद्या नाहीये, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। मग सुख पाहिजे का? म्हणले संसारामध्ये सुखच नसतं असे संतही म्हणतात। म्हटलं संतही सांगतात ना सुख पाहिजे का? सुखा लागी करीशी तडमड तरी तू पंढरीशी जायच वेळ, मग तू अवघाती सुखरूप होशील, जन्मजन्मीचे दुःख जर सुखासाठी रात्रंदिवस जीव जर तिडतिड करत असेल ना, सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे, तर या वारीला सुख इथे चालल्यानंतर मिळतं सुख। जो तुम्हाला पाहिजे असेल ना, फक्त देवाकडे एकच मागा, मज देतयाची संगती, मज देतयाची संगती, का दे आ मग मी कमळापती।
मला त्यांची संगत दे आणि मला माझी गुढी तिथे घेऊन जाऊ दे. पंढरपूर येईन गुढी. हा लई गावामध्ये काही लोक लई गुड्या ठेवता बाबा. हा सव्वा पावशेर गहू आणायचे पण गुढी ठेवायची कायची. मग ते गुढीवाला सांगतो तुमच्या घरात काय झालं आणि काय नाही झालं. बहिणाबाई चौधरींच्या राष्ट्रात जर असे व्हायला लागले, संत सखुबाईंच्या राष्ट्रात संत जनाबाई, संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या राष्ट्रात जर बाया गुड्या ठेवायला लागल्या तर पांडुरंगाकडे कोणती गुढी घेऊन जायची? गुढी घेऊन जायची ना, तिथे घेऊन जा. पंढरपुरात येईन गुढी. आणि मग तिथे म्हणायचं मन रंगले रंगले. फार सुंदर चिंतन सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. तुम्ही संसारात आले, संसारात आल्यानंतर एकच करा, तुम्ही संसार कसाही करा, याच्याशी घेणं देणं नाही. फक्त त्याचं वारी आल्यानंतर आषाढी कार्तिकी विसरू नका. मज सांगत असे गुज. स्वतः देव सांगतात कमीत कमी वर्षातून 24 एकादशी येतात, पण या 2 एकादशा तरी माझ्या नित्यनेम तुम्ही करा. का? संसारामध्ये आलात ना, म्हणून तुकोबाराय सांगतात आता संसारात आले ना मग तिकडे वळा अभंगाचं पहिल्याच्या. पंढरीची जारे आल्यानो संसारा. पंढरीची जारे आल्यानो संसारा. शेजारी आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. का जा पंढरपुरामध्ये? तुम्ही संसारामध्ये आला आहात ना. ज्याला भेटायला जायचं आहे तो कसा आहे? दिनांचा सोयरा. यातीहीन मतीहीन कर्महीन माझे. कसे जरी असले ना तरी तो अथांग कृपेचा सागर आहे. अथांग प्रेमरूपी तो एक मूर्ती आहे. म्हणून काय तुकोबाराय म्हणतात तूच माझे माता, तूच माझा पिता. सर्वस्वही तुला अर्पण करून दिलेलं विठ्ठला, सर्वस्वही तू माझा आहे. तुझ्यात आणि माझ्यामध्ये तीड मात्र सुद्धा भेद नाही. का? तो दिनांचा सोयरा आहे. भगवंताला भेटण्यासाठी जितकी आस आपल्याला आहे ना, देवाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला शुद्धीता प्राप्त होते, मनाला शांती मिळते. संसारामध्ये कधीतरी आपल्याला काहीतरी गोष्टी एक नवीन चालना मिळते. संसार एखादा प्रकारचा जर उद्धटपणाचा चालू असेल, नवरा बायकोंमध्ये भांडणी असतील, तर 1 महिन्यामध्ये या वारीमध्ये शिकायला मिळतं. प्रेमाचं खरं स्वरूप कळतं. नेमकं काय आहे, संसार कसा करावा. कारण आपल्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसणारा तो अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची एक प्रेम स्वरूपाची मूर्ती आहे. तो तसाच आहे. जशी एखादी माय जर रानामध्ये कामाला गेली आणि बाळाला जर लेकराला घरी टाकून गेली, बाळ 1 पार्कपर्यंत व्यवस्थित राहतं, पण ज्या वेळेला 2 वाजतात ना त्यापर्यंत लेकराला वाटतं माझी माय आता इकडे यावी. कारण ते वाट पाहतात. त्याला घड्याळ माहिती नसते, पण त्याला टायमिंग बरोबर कळतं की माझी माय आता येणार आहे. आणि इकडेही माय म्हणते माझ्या बाळाला मला भेटायचं आहे. तसाच तो आपला पांडुरंग. जसे आपण त्याला डोळे भरून बघण्यासाठी आतुरता झालेली असते ना, तसा देवालाही वाटतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीड. असा उभा आहे ना, तुम्हाला माहिती किती योगी 28 विटीवेरी उभा. वामांगी रखुमाई देशे दिव्य शोभा. अजूनही त्यांनी कमरेवरचे हात खाली केलेले, अजूनही वाटच बघतोय कोणीतरी एखादा भक्त माझा यावा आणि कमीत कमी माझ्या कमरेवरचे हात त्याने खाली तरी करावे.
तसाच वाट पाहतो, किती मागील परिहार. बरं तो आपली वाट पाहतो आणि त्याच्या दर्शनाने काय होतं? मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. एक वेळा त्याचं दर्शन झालं ना, 1 महिन्यापर्यंत तर आपण थकत जातो, फार थकतो. पण जसं का चंद्रभागेमध्ये स्नान करतो, पुंडलिक रायांचं दर्शन घेतो, नामदेव पायरीकडे वळतो आणि जसं का त्याचं दर्शन झालं असं वाटतं भाग गेला शीन गेला अवघा झाला असे आनंद. तो एक आनंद आहे अंतकरणामध्ये. फक्त असे एवढं करू नका, कारण आता बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे. 2-4 ठेपे बाकी राहिले पंढरपूरचे. 8-10 दिवस जर बाकी असले, 4-5 दिवस, तर लोक काय करतात, गाडीने पंढरपूरला जातात, दर्शन घेऊन परत रिटर्न त्या दिंडीत येतात. पहिले असं होतं बाबा, असे करायचे पहिले लोक. अर्थ, त्याचा अर्थ समजतो तुम्हाला? म्हणजे इकडनं पूर्ण जायचंच आहे ना तुम्हाला, मग परत दिंडी सोडून जायचं, बसने तिथे जायचं, तिथपर्यंत बसने यायचं. आम्ही काही मोकळं दर्शन घेऊन आलो, देव प्रसन्न झाला तुम्हाला? काय समाजामध्ये किती सांगावं आम्ही कीर्तनकार लोकांनी, 24 वर्षापासून सांगते, लोक ऐकायलाच तयार नाही. मला एक जण तसंच बोलले, आम्ही ज्या आयऱ्यांच्या दिंडीमध्ये जायचो, मला चला माई करमाड्याला दिंडी थांबली, म्हणे माई आपल्याकडे गाडी दर्शन घेऊ आणि रिटर्न येऊ. म्हटलं मला दर्शनाची गरजच नाही त्याची, त्याला गरज असेल तो इथे येईल. मी जातच नाही, मी त्याच्या दर्शनासाठी जातच नाही. ले काय ते म्हणले, का तुम्ही एवढं चंद्रभागेमध्ये स्नान करतात, त्यावेळेला पाणी फार कमी होतं, इतकं गडूड पाणी, तुझं मन गडूडतं ते गडूड दिसतं. ते म्हणले एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही लेडीजचा जीव घाबरत नाही का? इतकी गर्दी? अरे गर्दी जाऊ दे, पण दर्दीवाली किती तिथे. त्याच्या दर्शनासाठी नाही, बाकीचे लोक दर्शनही घेत नाही. पंढरपूरचा दगडात सुद्धा देवच आहे, तिथली माती बी विठ्ठलच आहे. त्याचं तोच भेटला पाहिजे, हा येतोच नाही. तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, नामदेव पायरी तुम्ही ते कडच दर्शनही घेतलं तरी पुण्यच आहे. तो येतो ना आपल्यामध्ये भेटायला. तो काय नाही बनून येत, तुम्ही फक्त अनुभव मनाने चिंतन करत जा. तुम्हाला पंढरपूरमध्ये मी भेटेल ना, फक्त माझं सांगितलेलं ऐका, तुम्ही मला अनुभव सांगा त्या दिवशी. फक्त मनाने त्याचं चिंतन करा. तुम्हाला कुठल्याही रूपामध्ये तो इथे रस्त्यावरच भेट देऊन जाईल. कधी तो श्वान बनून येतो, कधी मांजर बनून येतो, कधी काय बनून येतो, कधी काय बनून येतो. फक्त आपला भाव तसा असला पाहिजे, त्याचं चिंतन. आता त्याचं चिंतन करा, कारण माझ्याकडे सांगायला भरपूर आहे. साधू संतांच्या आशीर्वादामध्ये एका चांगल्या वारकरी संप्रदायाच्या परिवारामध्ये 3 पिढ्यांची कीर्तन परंपरा चालू असताना मी 4थ्या पिढीला असणारी लेडीज आहे. त्याच्यामुळे बोलण्याचं भांडवल विषय विचारूच नका. 6-6 तास कथा करते, त्यावेळेला बोलायची सवय, पण आता तुम्हाला उन्हामध्ये गाठायचं आहे. त्याच्यासाठी मी आता सगळ्यांनी आनंदाने प्रेमाने ज्या विठ्ठलाला तुम्ही भेटायला जात आहेत त्याचं भजन करा. विठोबा रखुमाई स्फूर्ती दिंडीचं महान स्वागत आपल्या दीपक दादा पूर्ण कोणकर परिवारांनी केलेलं आहे. एक आनंदाची गोष्ट असं आहे, गेल्या 10 वर्षापासून ते मांडे भोजन आपल्या दिंडीला देत आहेत.
सगळ्याही सर्व कुणकर परिवारांच्या स्वागतासाठी ज्या महिला मातांनी रात्रभर स्वयंपाकासाठी ज्या जागल्या, ज्यांनी खूप कष्ट करून ते मांडे बनवलेले आहेत, अशा सगळ्या माझ्या माता भगिनींसाठी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा बरं. 1 महिन्यापर्यंत आपण चालतो, कुठं कुठं काहीतरी नुसते भात आणि आमटीच खावावी लागते, पण सगळा स्वयंपाक आपल्या परिसरातील अगदी गोडवा, जसे त्यांचा परिवार इतका गोड आहे तसं अन्नसुद्धा त्यांनी आपल्याला गोडच वाढलेलं आहे गेल्या 10 वर्षापासून. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भगवान करो आणि प्रत्येक जे दिंडीचे एक अन्नदाते जे असतात ते अन्नदाते मोठे आनंदाने आणि प्रेमाने आपल्याला जीव घालतात. यदा कदाचित काही अन्नदाते पंढरपूरलाही ते जात नाहीत, बरेच मंडळी. पण सांगू का, पंढरपूरला जाणाऱ्यांपेक्षा अन्नदान करण्यातच इथं एवढं पुण्य प्राप्त होतं ना, इथेच श्रीहरी विठ्ठल भगवंत त्यांना आशीर्वाद देऊन जातो. कारण भक्त राखे पायापाशी असं माझा देव आहे. जो माझा आहे ना तो माझाच आहे. तो येऊ नको येऊ, फक्त ज्याचं चित्त माझ्याकडे आहे ना तो मात्र माझा आहे. अशा माझ्या पांडुरंगाला गेल्या 2 वर्षापासून, मला वाटतं कोरोनामुळे दिंडी गेली नाही, 2 वर्षापासून त्या विठ्ठलाचं दर्शन नाही झालं. यावर्षी अनेक गावोगावांपर्यंत अनेक भाविक भक्त इतके जात आहेत देवाला बघण्यासाठी. तसं लॉकडाऊन खुलं झाल्यानंतर बरेच भक्त मंडळी गेले होते. डोळे भरून त्याला कधीतरी बघावं असं प्रत्येकाला वाटतं. देवाची भेट घेणं म्हणजे आपल्या आत्म्याला शांत प्राप्ती करणं. नाहीतर या भरगटलेल्या संसारामध्ये कुठे शांतता प्राप्त होते? कधीच प्राप्त होत नाही. म्हणून त्या देवाला चित्ताचं एकाग्रता आणि वाचेवरती हमेशा त्याचं नामस्मरण असावं. तुम्ही कुठेही राहा, शेतामध्ये काम करा, जॉब करा, ऑफिसमध्ये करा, जोही तुम्हाला सर्व्हिस असेल तिथे करा. पण आता मात्र त्याच्या नावाने निघालो आहोत ना. सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, म्हातारे कुतारे व्यक्ती असतील त्यांना वागून घेणे, वयोवृद्ध माणसं असतील, वयोवृद्ध महिला असतील, त्यांना तरुणांनी वागायचं असतं. उलट त्यांना म्हणायचं नसतं, हे म्हातारे पडकी पटपट. आता कशी पडू शकेल ती तुमच्या वयात होती तेव्हा पडायची. तसं आपलंही वय एक दिवस जाणार आहे. एकमेकांना समजून, एकमेकांना, दिंडी म्हणजे ही दिंडी नाही, 50 खेड्याहून आलेली माणसं नाही होता, आपला हा परिवार आहे. 1 महिन्यापर्यंत जिथे आपण जाऊ तिथे आपलं ते घर आहे. आणि 1 महिन्यापर्यंत असं राहायचं की जणू काही आपला हा विठ्ठलाचा आपला सगळा हा परिवार आहे. कारण माझा विठ्ठल एकटा नाहीये, विठ्ठल माझा लेकुरवाडा, संगे गोपाळांचा मेळा, असा तो पांडुरंग आहे. म्हणून त्या पांडुरंगाचं चिंतन करता करता एक भजन मी तुम्हाला सांगून जाते. ते भजन नेहमी रस्त्याने म्हणायचं. आता सगळ्यांनी आनंदाने ते भजन म्हणून सेवेला विराम देऊ. सर्व कुणकर परिवाराचं मी अजून एकदा स्वागत करते. दिंडीमध्ये असणारे माझे सर्वही ज्ञानवंत सज्जन, टाळकरी, माडकरी, शेतकरी, जेवढे काही माझे सज्जन वर्ग असेल दिंडी पायी चालत असताना सगळ्यांचं मी स्वागत करते. त्याच्यानंतर आजच्या या कीर्तनाला परिचय नसताना सुद्धा छान गायक आयोजन तुम्ही छान केलं दीपक दादा, मस्त. सगळे गायक वादकांचा एकहून एक बडकर. म्हणजे असं म्हण आहे की राधाताईच्या आवाजाला आवाज पुरत नाही असे आमचे बाबाच म्हणायचे. पण आता गायक इतके सुंदर गातात ना, आमच्या लेडीजांपेक्षाही सुंदर गायन ते करतात. सगळे गायकांचं, सगळ्या टाळकरींचं, आपल्या चोपदार बाबांचं आणि सगळ्यात जास्त स्वागत आदरणीय मृदुंगचार्यजींचं. फार सुंदर मृदुंग वाजवला. त्याच्यानंतर कॅमेरामॅन, फोटो शूटिंग, काही मोबाईलमध्ये घेणारे शूटिंगवाले, सगळ्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आता सगळ्यांनी, मी पुढे म्हणेल, सगळ्यांनी मागे भजन 3 मिनिटाचं भजन करूया आणि सेवेला विराम देऊया. प्रभू बोला हरीचे नाम, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग, बोला हरीचे नाम, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंग,
हरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव असा आहे माझा विठ्ठल परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा जा आनंदाने जा तुम्हा वारकऱ्यांना सगळ्यात हार्दिक शुभेच्छा। तसं 20 तारखेला पंढरपूरमध्ये आमचं आगमन होणारच आहे कारण 20 तारखेला माझा नगरमध्येच कार्यक्रम आहे मग तिकडचा प्रवास तिकडेच करणार। अखिल कोटी ब्रह्मांड नायक तुमच्या सगळ्यांचं अगदी भरभराटीनं पावसासहित मस्त स्वागत करू अशी सुद्धा पांडुरंगाला विनंती आहे। झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण। ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय हरी कृपया ज्या ज्या मातांनी मांडे बनवलेले आहेत सगळ्या मातांनी टेजकडे यायचे आणि सर्व भजनी मंडळांचं सुद्धा दादा स्वागत करणार आहेत म्हणजे सत्कार करणार आहेत। हां आणि सगळ्या माता बहिणींनी ज्यांनी ज्यांनी मांडे बनवले त्यांनी सगळ्यांनी इकडे टेजकडे या। आज या ठिकाणी मोरवाडी ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यामध्ये गवळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी सोहळा आज दीपक भाऊ कुनगर आज संत भोजन सुद्धा आहे आणि ज्ञानदान या दोन्ही बी ज्ञानदान आणि संत भोजनाचं योगमान दीपक भाऊ कुनगर यांनी केलेलं आहे। बोलत आहे लताबाई गागरे, ठगूबाई शिंदे, सुमनबाई देवडे, कुसुमबाई देवरे, अनिताबाई वाघ, कविताबाई वाघ, वंदनाबाई खेमनकर, सगुणाबाई खेमनकर, छायाबाई खेमनर, मंगलबाई उघडे, अरे बापरे अशी बी कोड आहेत का, योगिताबाई खेमकर, जिजाबाई दुसाने या सगळ्या महिलांचे ज्यांची नावं घेतले त्यांनी यायला। तसेच आज हरिभक्त परायण राधाताई नागराज पाटील जळगावकर यांनी गोड असं ज्ञानामृत आपल्याला सर्वांना पाजलं। ताईंचं भजनी मंडळ चोंडीगाव तसेच आलेले दिंडी चालक सर्व टाळकरी व भजनी मंडळ यांच्याकडून ताईंचे आभार मानतो आणि आलेल्या आता सर्व भोजनाची तयारी झालेली आहे। या महिला मंडळाचा सत्कार झाल्यानंतर सर्व महिलांनी व पुरुष मंडळ दिंडी का फक्त दिंडी मधले महिला मंडळ आणि पुरुष मंडळ जेवणासाठी बसतील याची नोंद घ्या। कृपया परमपूज्य बाबाजी आपण उठा बरं जरा, तुमचा पण शाल श्रीपड देऊन सत्कार करताय दादा। गवडी बाबांचाही सत्कार होत आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा। तसेच आलेले सर्व गायक चारे, मृदुंगाचार्य, पेटी मास्टर सर्वांचं विनेकरी महाराज यांचे सुद्धा आभार। दीपक भाऊ यांच्यातर्फे सर्वांचे आभार। टाळकरी ललित महाराज जळगावणीकर, मृदुंगाचार्य त्यांचे सुद्धा आभार। तसेच हरिभक्त परायण राधाताई बोलानेकर यांचं दीपक भाऊ यांची कन्यारत्ना त्यांनी ताईंचा सुद्धा सत्कार करावा। चला लवकर महिला मंडळ करत जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही। गावकऱ्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं का।